कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. फिरायला जायचं म्हटलं की प्रत्येकाची वेगवेगळी फॅन्टसी असते. तशीच आमचीही होती. कोणी शॉपिंग करतं तर कोणी खाऊ बनवून येतं. आमची शॉपिंग तर आधीच झालेली होती. आता राहिला प्रश्न खाऊचा, तर आम्ही चमचमीत अशी लसूण शेव आणि सॉफ्ट स्पॉन्जी असा मार्बल केक बनवून घेतला होता. 23 डिसेंबरला सकाळी 7 वाजता आमची स्वारी निघाली होती अलिबागला जाण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही डोंबिवली स्टेशनवरून ट्रेन पकडून पहिले पोहोचलो CSMTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. तिथून आम्ही पुन्हा बस पकडून गेलो गेटवे ऑफ इंडियाला. सकाळी सकाळी दर्शन झाले ते मुंबईच्या लक्ष वेधून घेणाऱ्या ताज हॉटेलचे आणि त्या शेजारील हॉटेल ओबेरॉयचे. तिथे आमच्यासारखेच अनेक प्रवासी गर्दी करून उभे होते बोटचं तिकीट काढण्यासाठी. गेटवे ऑफ इंडियावरून तुम्हाला PNPची बोट मिळते मांडवाला जायला. मांडवाला पोहोचल्यानंतर त्यांच्या बसेस असतात अजंटाच्या. त्या बसचं तिकीट तुमच्या बोटीच्या तिकिटामध्येच ॲड असतं. तर बोटीचं तिकीट मिळाल्यानंतर आम्ही फायनली बोटीत बसलो आणि आमचा मस्त असा प्रवास सुरू झाला. खूप छान वाटत होतं. बोटीत मी स्वतः खूप दिवसातून बसले होते. बोटीमध्ये मम्मी पप्पा, मनवाचे पप्पा, मनवा, मी, त्याचबरोबर दीपाताई, उमेश भाऊजी, पिऊ, तसंच प्रणिता आणि गौरवदादा पण होते आमच्यासोबत. काळे काका, मावशी, प्रसाद भाऊजी आणि लाजरी यांना यायला उशीर झालता, म्हणून ते आम्हाला मागून येऊन जॉईन करणार होते. आम्ही ज्या बोटने गेलो ती PNPची बोट होती. ती AC बोट होती, म्हणून सगळं पॅक होतं. आम्हाला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे सर्वांची उत्सुकता अगदी उफाळून वर येत होती. त्यासाठी आम्ही बोटच्या बाहेर गेलो, म्हणजे डोअरच्या बाहेर थोडीशी जागा होती गॅलरीसारखी तुम्हाला उभं राहण्यासाठी आणि फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी. म्हणून आम्ही सगळे आता तिथे हळूहळू एक एक करून जात होतो आणि फोटोज व्हिडिओज काढत होतो. तर तुम्ही इथे बघू शकता समुद्राचा आवाज खूप सुंदर होतो आहे, तुम्ही तो फील करू शकता. तर असं करत आम्ही मांडवाला पोहोचलो. मांडवावरून मी जसं तुम्हाला बोलले त्या पद्धतीने अजंटाच्या बसेस उभ्याच होत्या तिथे. तर आम्ही पटकन त्या बसमध्ये जाऊन बसलो. या बसेस आपल्याला अलिबाग स्टेशनला सोडतात. नागावच्या बीचपासून अगदी 10च मिनिटावर मस्त असं कियावूड हे रिसॉर्ट आहे. तर फायनली आम्ही आता इकडे पोहोचलेलो आहोत. आम्ही 3 रूम बुक केल्या होत्या. आम्ही टोटल 12 अडल्ट्स आणि 2 किड्स असे होतो. तर त्या हिशोबाने आम्ही प्रत्येकी 4 अशा 3 रूम बुक केल्या होत्या. अतिशय सुंदर, लक्झरियस आणि बजेट रिसॉर्ट आहे. मस्त रिसॉर्ट आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि स्विमिंग पूल अटॅच्ड आहे. त्यामुळे जर तुम्हाला बीचवर जायचा कंटाळा आला तरी तुम्ही इथल्या इथे पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता. फूड आम्ही इन्क्लूड केलेलं नव्हतं आमच्या पॅकेजमध्ये. त्यामुळे आमचा जो डे 1चा लंच होता तो आम्ही घरूनच घेऊन आलेलो. घरून सर्वांनी टिफिन्स आणले होते आणि आम्ही गेल्यानंतर सगळ्यांना भुका लागलेला, त्यामुळे सगळे तुटून पडलेले जेवणावर. जेवण झाल्यानंतर सगळे थकलेले होते, त्यामुळे सगळे आराम करायला गेले. आणि मी तुम्हाला इथे एक लुक दाखवते रूमचा. मस्त रूम आहे, AC रूम होती. त्याला अटॅच बाहेर छोटीशी बाल्कनी होती. तर सगळ्यांची जेवणं झाली होती आणि आमची लाडूबाई जेवायची बाकी होती. त्यामुळे आजी आणि ती दोघी बाल्कनीमध्ये मस्त बसून जेवण करत होत्या. आम्हाला काही रूम अशा समोरच्या साईडला मिळाल्या होत्या. समोर दीपाताई आणि प्रणिता दिदी जेवण करून मस्त बसल्यात. बाल्कनीतून मस्त नारळाची झाडं दिसत आहेत आणि पूर्ण रिसॉर्टचा एक वरतून व्ह्यू दिसतोय. छान वाटत होतं बघायला ते. कपल्ससाठी किंवा फॅमिलीसाठी मस्त रिसॉर्ट आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे प्ले एरिया पण आहे. इकडे तुम्ही पाहू शकता काळे फॅमिलीची एंट्री झालेली आहे. प्रसाद भाऊजींना थोडंसं ऑफिसचं काम असल्यामुळे त्यांना यायला उशीर झालता, मागून ते लोक आले होते. चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि या व्हिडिओमध्ये तर खूप जास्त धमाल आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. माऊला आणि पिऊला मोह आवरत नव्हता, त्यामुळे त्या दोघीजणी स्विमिंग पूलजवळ जाऊन बसल्या होत्या. मग म्हटलं का वेळ घालवायचा, बीचवरच जाऊयात ना. आणि मग आम्ही निघालो बीचवर जायला. आमच्या रिसॉर्टपासून 5 ते 7 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर नागाव बीच आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा हा बीच आहे. आज या बीचवर फारशी काही गर्दी दिसत नव्हती.
शांत होता, त्यामुळे छान पीसफुल वाटलं. समुद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर फारसे व्हिडिओज काढता आले नाही, त्यामुळे फोटोवरच काम भागवावं लागलं. बीचवरून रूमवर परतल्यावर सगळ्यांना फुल एनर्जी आली होती आणि तुम्ही बघू शकता इथे पिलो फाईट चालू आहे. फॅमिलीसोबत जर तुम्ही सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने एन्जॉय करत असाल तर क्या ही बात आहे. खरंच खूप मजा आली, मस्त वाटलं. सगळ्यांना कोण कोणाला मारतंय काहीच कळत नव्हतं, पण मजा येत होती. तर आपण अजून थोड्याशा मुमेंट्स बघूयात पिलो फाईटच्या. आणि ही पिलो फाईट जर तुमच्या पार्टनरसोबत असेल तर अजूनच मजा येते. सो असं करत करत रात्र झाली आणि रात्रीचं हे रिसॉर्ट अजूनच छान दिसत होतं. लाईटिंग वगैरे मस्त तिथे त्यांनी अरेंज केलेली होती. तर आम्ही गेलो होतो त्या दिवशी 23 तारीख होती, 23 डिसेंबर होती आणि 25 तारखेला क्रिसमस होता. सो तिथे काही ख्रिश्चन फॅमिलीजसुद्धा आल्या होत्या, ज्या तिथे गेम्स खेळत होत्या, सेलिब्रेशन करत होत्या. त्यामुळे ते पण बघायला खूप छान वाटत होतं. आता आम्ही जाणार आहोत जेवण करायला. आम्ही जिथे थांबलो होतो तिथलं जेवण आम्हाला फारसं काही आवडलं नव्हतं, त्यामुळे आम्ही रात्री बाहेर आलो होतो जेवायला. सगळ्यांनी ऑर्डर दिली आहे जेवणाची आणि वाट बघतोय आम्ही आता. प्रत्येकाचं जेवणाची थाळी वेगवेगळी आहे. कोणाला व्हेज थाळी हवी आहे, कोणाला नॉनव्हेज थाळी हवी आहे. चिकन थाळी, मटन थाळी, पापलेट थाळी, सुरमई, बांगडा, प्रॉन्स असं प्रत्येकाचं वेगवेगळं व्हर्जन होतं. त्यामुळे सगळ्यांना भरपूर असं वेट करावं लागलं जेवणासाठी. तर इकडे सगळ्यांच्या गप्पा रंगल्यात आणि टॉपिक कुठला निघला होता तो पिलो फाईटचा. मम्मी सगळ्यांना बोलत होतं की तुम्ही आम्हाला का नाही बोललं, आम्हीसुद्धा पिलो फाईट खेळलो असतो. तर मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते आमच्या कशा गप्पा चालू आहेत, गजबज गजबज. तिच्या ऑलरेडी सरळ उशी मारताय कोणतरी तिच्या अंगावर चादर टाकतंय, त्याच्यामध्ये 4-5 जणांनी मारलं. आम्हाला काय माहिती, आता परत करू रात्री. बाबा ऐसा वो साहब मैनेजर साहब क्या मंगवाए? बहुत कुछ मंगवाया आमच्यात पण दे लावून जाऊ, मी पण चान्स मारून आज उलट होईल. आज बघितलं ना कसं कल्ला चालू होता ते. तर आता सगळ्यांनाचे ताटं आले जेवणाचे आणि सगळे आता गुपचूप जेवतात, भुका लागल्यात सगळ्यांना. जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिसॉर्टला आलो आणि आता खरी मजा होती, सगळ्यांना डान्स करायचा होता. त्यामुळे बजाव डीजे. तर अशा पद्धतीने कोण डान्स करतंय, कोण घसरगुंडी खेळतंय, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करत आहेत. तर आमची सगळी अशी मस्ती बघून ना रिसॉर्टमध्ये बाकीच्या सगळ्या मेंबर्सलासुद्धा खूप एनर्जी आली होती. आणि आमचा असा डान्स बघून एक लहान मुलगा होता तिथे, तो सुद्धा आलेला आमच्यामध्ये डान्स करायला. आणि एक ग्रुप होता मुलींचा, त्या मुलींचा ग्रुपसुद्धा आमच्यासोबत डान्स करायला आलेला. सगळ्यांना फुल एनर्जी आली होती आणि खूप धमाल मस्ती करत होते सगळे. मस्त वाटत होतं, वातावरण छान झालं होतं अगदी. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. हा होता अलिबाग पार्ट 1. अलिबाग पार्ट 2 लवकरच येईल, कारण आमची पिकनिक अजून संपलेली नाही आहे. त्यामुळे स्टे ट्यून. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अशीच वेगवेगळी आणि मस्त धमाल बघायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.